3, 2, 1. सबस्क्राइब टू चॅनल अगर जर नाही केलं तर नक्की करा, खूप मेहनत लागते व्हिडिओ. तर इथे आपले सुद्धा सबस्क्रायबर भेटलेत. हाय, माझं नाव हितेश आहे. हितेश यांचा फॉलोवर आहे. अच्छा. आणि यांचे सगळे व्हिडिओज बघतो. कसे वाटतात? जयपूरचा पण आता व्हिडिओ बघितला, मस्त वाटला. छान वाटली सिरीज. कंटेंट कसं आहे? मस्त सर, मजा येते तुझी व्हिडिओ बघताना. तुझं जे वर्णन आहे ते खूप छान आहे. छान असं वाटतं की जरूर काही आपण स्वतःच जातो. बायको बरोबरचा जो जयपूरचा होता, प्लस तू अजून अयोध्याला पण गेलेलास. मी तुझा ब्लॉग पाहिलेला. कसे वाटले व्हिडिओज? छान. तर तुम्ही बघता का आपले ब्लॉग्स? तर आपण दुसऱ्यांचे सबस्क्रायबर आहेत, पण त्याच्यामध्ये आपले सबस्क्रायबर सुद्धा आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर जयपूरच्या मस्त अशा सिरीजनंतर आज आहे 17 मार्च आणि रविवार आहे आज. तर मी ज्याचे व्हिडिओ पाहतो वॉन्डर सेंड करून, अभिषेक देशमुख, तो ठाण्याला राहतो आणि ठाण्याला आज त्याने मीटअप ठेवलेला आहे. कारण त्याने घेतलेली आहे नवीन हिमालयन 450 म्हणजे 450. तर ती पाहण्यासाठी आज जाणार आहोत आणि तिथे त्याच्या 2-3 गाड्यासुद्धा येणार आहेत. तर त्याने सबस्क्रायबरना आवाहन केलं आहे, कारण मी पण जसे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहेत ना, तसा मी पण कोणाचा तरी सबस्क्रायबर आहे आणि ज्यांच्याकडून आपल्याला मोटिवेशन मिळतं त्यांचे व्हिडिओज मी बघत असतो. तर आत्ताच आपल्या रुस्तमला वॉश केलं आहे मस्त. तर सकाळ सकाळ मस्त रुस्तमला चकाचक वॉश करून टाकलं आहे. आणि या लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये मी पार्ट टाईम जॉब करतो. सकाळी आपण फ्लावर वेंडरचा जॉब करतो. सकाळी मी दादरला जाऊन फुलं घेऊन येतो आणि मंदिरमध्ये मी सप्लाय करतो. तर हा असा माझा मॉर्निंगचा पार्ट टाईम जॉब आहे. तर आता वॉश केलं आहे आणि आता बिल्डिंगमध्ये जाऊन जरा तिला चमकवूया, जरा मोटोवॅक्सचं पॉलिश मारूया. त्याच्यामुळे कसं तिकडे अजून आपलेसुद्धा सबस्क्राईब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे थोडीशी आपली पण मार्केटिंग करूया, तिकडेच जाऊ. तर चला आता बिल्डिंगमध्ये जाऊ आणि मस्त पॉलिश मारूया. 1 hour later. तर मंडळी, हा आहे मोटोमॅक्स कंपनीचा शायनर आणि हा एकदा घेतल्यावर म्हणजे हा 150 रुपयाला आहे. 140-150 रुपीजला मिळतं. आणि एका बॉटलमध्ये मी 3 वेळा आपली गाडी पॉलिश करतो रुस्तमला. तर 3 वेळा यूज होतो. हा शायनर एकदा घेतल्यावर 3 वेळा चालतो, म्हणजे 2 महिने तरी जातात. कारण 15-20 दिवसातून एकदा मारतो आणि नंतर फक्त सुक्या कपड्याने पुसतो. तर बरेच जण म्हणतील की हा वापरू नको वगैरे, तर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. तर मला हा शायनर मारल्यावर गाडी जी चमकते ना, ते बघायला खूप छान वाटतं. कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे कोटिंग आपण करतो, तर तेवढा खर्च करण्यापेक्षा 140 रुपीजमध्ये 2 महिने जातात. आता ते वापरणं न वापरणं तुमच्यावर आहे. तर आता रुस्तम दाखवतो आता कशी आहे आणि मारल्यानंतर कशी चमकेल ते. तर आता बघू शकता याची शाईन. ही मॅट आहे त्याच्यामुळे ही अशी दिसते. त्याला मस्त मारूया. आणि हा शायनर कसा वापरायचा ह्याचा मी सेपरेट आधी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. जेमतेम 4 ते 5 महिन्याआधी. तर मी स्प्रे करतो पूर्ण गाडीवर, 5-1 मिनटं थांबतो, त्यानंतर सुक्या कपड्याने पुसून काढतो. तर मस्त अशी चमकते. आणि दुसरं म्हणजे एका सुक्या कपड्यामध्ये तुम्ही या मारून त्यानेसुद्धा पुसू शकता. तर 2-3 प्रकारे तुम्ही या वापरू शकता. तर आता मारूया. तर अशा प्रकारे काहीसं मी मारले.
आता ही पद्धत माझी आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल. मस्त तिला आंघोळ घातले त्या स्प्रेने. तर ही पद्धत चुकीची सुद्धा असू शकते, तर मला काय त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही करायचं आहे. पण मी असं मारतो, त्याच्यानंतर मस्त चमकते. तर त्याच्यानंतर हा कॉटनचा मस्त स्वच्छ कपडा घेतला आहे, तर त्याने मी जस्ट अशी हळूवार फक्त पुसतो, काय जास्त प्रेशर करत नाही. तर मस्त असं मोटोवॅक्स मारून झालेलं आहे. तर आता एकदम मस्त अशी शोरूम कंडिशन सारखी दिसते आपली रुस्तम. तर पाहू शकता किती मस्त अशी चमक आलेली आहे हिला. नंतर इथे सुद्धा मस्त असं चमकतं आहे. आणि गाडी चालवताना जेव्हा चमकलेलं दिसतं ना, खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि हा एरिया पण मस्त असा मॅट असा जबरदस्त चमकतो आहे. आणि इथे पण बघा, हा डॅशबोर्ड पण आणि हा खालचा पण पूर्ण मॅट पोर्शन जबरदस्त असा चमकतो आहे. तर मंडळी 150 रुपयामध्ये अजून काय पाहिजे. 2 महिने तुमची गाडी चमकते. फक्त आता याच्यानंतर सुक्या कपड्याने फक्त मी पुसून काढतो. आणि मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथे वरून घाण वगैरे कचरा वगैरे खूप टाकतात, तर मी जेव्हाही येतो तेव्हा हिला ढाकून ठेवतो. तर चला, आता आपल्या रुस्तमचं झालं आहे. आणि मी थोडी फटाफट हिला पुसलेली आहे, कारण आता मला व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे. तर मी विचार करतो आहे की रोज सकाळी आता व्हिडिओ अपलोड करेन, कारण संध्याकाळचा टायमिंग मी चेक केलेला आहे, कसे काय व्ह्यूज वगैरे येतात. तर थोडं टेस्ट करण्यासाठी मी विचार करतो आहे सकाळी 8 वाजता किंवा 9 वाजता. नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या वेळेला सकाळी अवेलेबल असता, त्यानुसार लवकरात लवकर व्हिडिओ आणि रोजच्या रोज काहीतरी नवीन टॉपिकवर व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला, आता आपल्याला जायचं आहे वॉन्डरसेनच्या मीटअपला. तर आता सकाळचे 8:15 झालेत. तर आता सगळी आजची संडेची कामं आटपूया आणि भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळी 4-4:30 वाजता. Many hours later. तर मंडळी आता वाजलेत 4:45 आणि 6 वाजताचा मीटअप आहे, ठाणा मानपाड येते. तर आता सगळं लगेज वगैरे आपलं रेडी आहे. आणि याच्यात बाकी काही नाही, फक्त कॅमेरा ॲसेसरीज आहेत. Few moments later. तर मंडळी आता 5 वाजलेत आणि अजून सुद्धा मी मालाडमध्येच आहे. आणि इथून जेमतेम 1 तास लागणार आपल्याला जायला. तर मला वाटतं डॉट आपण 6-6:15 वाजेपर्यंत पोचू ठाणा मानपाडा येते. कारण मुंबईमधल्या या लिंक रोडच्या रस्त्यांचं सिमेंटीकरणाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला वेळ तर लागणारच आहे. तर फटाफट रस्ता क्लिअर करूया आणि तुम्हाला घोडबंदर नंतर भेटतो. जरा ठाण्यातली दृश्य बघूया आपण. घरापासून फक्त अर्ध्या तासामध्ये दहिसरच्या टोल नाक्यालाच पोचलोय. 5:30 झाले इथेच. अर्ध्या तासात आपण पोचू का? चलो देखते. तर आता आपण क्रॉस करतोय घोडबंदर आणि सरळ आपण जाणार आता ठाण्याला. आणि इथून माझ्या मते 15 ते 18 किलोमीटरच्या मध्ये आहे. आणि आता वाजलेत 5:45 आणि समोर सुद्धा एक रायडर जातोय. तर बऱ्याच दिवसापासून मला सुद्धा भेटण्याची इच्छा होती वॉन्डरसेनला, म्हणजेच अभिषेक देशमुख. हा सुद्धा मराठीचा आहे, पण याचे ब्लॉग्स हिंदीमध्ये असतात. तर आपल्या सबस्क्रायबरपैकी बरेच सबस्क्रायबर त्यालासुद्धा फॉलो करत असतील आणि त्याचेसुद्धा व्हिडिओज बघत असतील. तर मी पण असे बऱ्याच जणांचे व्हिडिओज बघतो की ज्याच्यामधून आपल्यालासुद्धा मोटिवेशन मिळतं. आणि म्हणतात ना, प्रत्येक सक्सेस माणूस ज्या झिरोपासून ज्याने सुरुवात केलेली असते ना, तर ती आता पायरी मी चढतोय ना, तर अशा लोकांची साथ लाभणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि तुम्हीसुद्धा सोबत आहातच. तर आता बघूया तिकडे आपल्याला कोण कोण भेटणार आहे. तर माझ्या सबस्क्रायबर फॅमिली ग्रुपमध्ये मी मेसेज पोस्ट केलेला की मी आज जाणार आहे करून. तर एक राईड ब्लॉगर नितीन धावडे, तो सुद्धा तिकडेच आहे, ठाण्याला आहे. त्याच्यानंतर अमित नवी मुंबईकर अमित, याचासुद्धा चॅनल आहे. तर अमितसुद्धा येणार आहे. बारक्या रायडर
तो सुद्धा येणार आहे. तर आज बरेचसे ब्लॉगर सुद्धा आपल्याला भेटतील. तर होप सो तिकडे स्टोरी ऑन व्हील्सचे प्रकाश परेश शिंदे हा भाऊ सुद्धा येईल. त्याच्यानंतर आय डोंट नो की कोण कोण येईल, पण या दोघांची अपेक्षा मला आहे. एक तर वंडरसेन तर असणारच आहे आणि स्टोरी ऑन व्हील्स. तर चला आता पोचूया आपण आता डायरेक्ट स्पॉटला आणि बघूया तिकडे किती काय मंडळी आलेली आहेत. तर मोठ्या मोठ्या गाड्या आल्यात, मोठे मोठे रायडर आलेत. वाव, हिमालयन. आपले छोटे रायडर सारखे आहेत का नाही कोण? आपली छोटीशी गाडी कुठे लावूया? हो G900. त्याच्यानंतर इथे आहे हिमालयन नवीन. बाबा, आपली हाईट पोहोचेल का याच्यावर? इथे डॉमिनर आहे, तिकडे ॲडव्हेंचर 390. तर इथे आपले सुद्धा सबस्क्रायबर भेटलेत. हाय, माझं नाव हितेश आहे. हितेश, यांचा फॉलोवर आहे. अच्छा. आणि यांचे सगळे व्हिडिओज बघतो. कसे वाटतात? जयपूरचा पण आता व्हिडिओ बघितला, मस्त वाटला एकदम. छान वाटली सिरीज. मी म्हटलं आता भाऊने ठेवलंय, मी म्हटलं आपण भेटून पण येऊया. वंडरसेन आताच होते, पण आता कुठेतरी गेले, गाडी आणायला गेलेत परत. ओके ओके, चालेल. आणि राहायला मी इकडे घोडबंदरला. हा, जवळ आहे मग तुमचं. चालेल. तर फायनली 1 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे ठाण्याच्या आपल्या योगी बॅगच्या डिटेलिंग, म्हणजे याचं पूर्ण डिटेलिंगचं शॉप आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरचं. आणि इथे आपली मंडळीसुद्धा भेटलेत. तर यांची तर ओळख झालेलीच आहे. हितेश हे आपले मला तर ओळखायचं असं राईड व्लॉगर नितीन. बाजूला जातो. तुझं नाव? यश. आणि कुठून? आपण कल्याण पासून आम्ही दोघे. कल्याण. रोहन पाटील. तर तुम्ही बघता का आपले व्लॉग्स? तर आपण दुसऱ्यांचे सबस्क्रायबर आहेत, पण त्याच्यामध्ये आपले सबस्क्रायबर सुद्धा आले. तर तिकडे जाऊया शॉपमध्ये आणि ते लाईनअप बघूया आपण. अरे धन्यवाद. काय नाव आपलं? कुणाल कांबळे. अच्छा. तुझा बायको बरोबरचा जो जयपूरचा होता, प्लस तू अजून अयोध्याला पण गेलेलास. तरी मी तुझा ब्लॉग पाहिलेला. कसे वाटले व्हिडिओज? छान कंटेंट. पण एक स्कूटरच आहे माझी पण. ही दादाची कुणालची स्कूटर आहे, मस्त. मलाही आवड आहे असं राईड करायची. आत्तापर्यंतची माझी लॉंगेस्ट राईड कोल्हापूर गोवा तेवढी केलेली आहे. ह्याच्यावरनं नाही, माझ्या अगोदरच्या ह्याच्यावर. नाही, छान वाटलं भेटून. थँक्यू. नक्की असेच व्हिडिओ बघत राहा. सपोर्ट असू द्या. चांगले व्हिडिओ परत आता हे करत जा, अपलोड करत जा. हॅलो. अरे धन्यवाद सर. काय नाव आपलं? संजीव राठोड. तर जस्ट तुम्ही जैसलमेर वगैरे जाऊन आलात ना? हां, अयोध्या, त्याच्यानंतर जयपूर वगैरे. अयोध्या सिरीज बघितली मी तुमची पूर्ण. अच्छा. कसे वाटले व्हिडिओ? कंटेंट कसं आहे? एकदम छान. आणि तुमचं जे वर्णन आहे ते खूप छान असं वाटतं की जरूर काही आपण स्वतःच जातो. तर म्हटलं आपल्या भावाला पण भेटूया. आता बाहेर गेलेत ते. तर आपल्याला खूप छान वाटतं आहे की एवढ्या मंडळींमध्ये आपले सबस्क्रायबरसुद्धा आहेत. तर आपण ज्यांच्या शॉपमध्ये आलेलो आहे तर ते योगी भाऊ. वेलकम टू डिटेलिंग योगी. तर यांना आपण स्टोरी ऑन व्हील्समध्ये बघितलं आहे, नंतर आपल्या वॉन्डरसेनच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आले. नमस्कार. थँक्यू फॉर कमिंग. आणि आपले सुद्धा व्हिडिओज बघा. नक्की. ॲक्च्युली आता ना वेळ नसतो माझ्याकडे. करेक्ट. प्रॉब्लेम तो आहे. तर खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून. तर अजून बरीचशी मंडळी आपल्याला भेटतील. तर बघूया अजून कोण कोण भेटतील. तर इथे CBR आहे, नंतर ड्यूक 390. ही सगळे वॉन्डरसेनची फॅमिली. वॉन्डरसेन फॅमिली. नमस्कार सर. नमस्कार. हाय. हॅलो. तुम्हाला बघितलं होतं सिग्नलला. तुम्ही तिकडून घोडबंदर नाही चालात ना? मी म्हटलं नक्की तिकडेच जातात की माझी चुकामुक होईल. नाही, निघताना पहिला योगीला फोन केला, म्हटलं कन्फर्म आहे की नाही. बघू, कट करून निघालो. वेळ वाया घालायला नको. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. तर हे आहे पूर्ण डिटेलिंग शॉप आहे.
योगी डिटेलिंग शॉप. तर आपण सबस्क्रायबरसुद्धा वाढवतो इथून, आपलीसुद्धा फॅमिली वाढते, तर खूप छान वाटतं. आपले नवीन मेंबर्स नितीन पाष्टे. अच्छा. रियाज पटेल. आपले व्हिडिओज कसे वाटतात? रिसेंटली सुरुवात केली. हां हो. ते आत्ताचीच करंटली आजच सकाळी शेवटचा व्हिडिओ टाकला. तो उद्या टाकणार होतो, म्हटलं दादाचा व्हिडिओ टाकूया, नाही तर लेट होईल. असं धन्यवाद. कंटेंट व्यवस्थित आवडतो आहे ना? बरोबर. छान वाटलं. धन्यवाद. तर आपले नवी मुंबईकर रायडर मिस्टर अमित आणि बारक्या रायडर कसे काय? बस मस्त. तर बऱ्याच दिवसांनी आपल्या व्लॉगमध्ये आले. बऱ्याच दिवसांनी 2-3 महिने 4 महिने झाले. 5 महिने. आपण याला ओळखतो ना, रायडर ब्लॉगर नितीनला. अजून कोणी केलेलं नाही. तर मंडळी ही एक्सपल्स आहे. तर याचेसुद्धा मी व्हिडिओज बघितले होते, राईड ऑन एक्सपल्स. तर हा भाऊसुद्धा अयोध्या जाऊन आला आहे. आपण रामाचे दर्शन घेऊन आला आहे. जानाही पडेगा. हां. आणि ह्याची एक्सपल्स आहे. तर आपल्याला ही हाईट तर कधीच नाही जमणार मला. हाईट किती झाली? 850 700. मस्त. ट्राई नहीं किया, जितनी भी है मैं चला लेता हूँ भाई, हो जाती है. तो कैसा था अयोध्या का एक्सपीरियंस? बहुत मस्त है भाई. मैं तो बोलता हूँ हर एक बंदे को जाना चाहिए कंफर्म भाई. उधर जाओगे ना, खाली मंदिर दिख जाएगा ना भाई, तो हे बनवून घेतली ना गादी है गादी. हां. वीडियो में देखने में और आपली पण नवीन याच्यावर बसून बघ. सेम मी पण हे केली ना. तुझा पाय पोचेल कारण जेवढी दिसते तेवढी हाईट नाही. हे डोमिनार आहे. ही आपली ड्रीम आहे. ड्रीम होईल ना कम्प्लीट ड्रीम. हॅलो, नमस्कार. हॅलो. थैंक यू. आपका मैंने वो भी लाया. ओके, थैंक यू. ओके दोस्तों, तो टेक 2. ओके दोस्तों, टीम मॉडरेशन इज हियर. आवाज करो, आवाज. तो ये आवाज उनको नहीं चाहिए, उनको चाहिए इसका आवाज. अभी इसका आवाज है नहीं, अपनी एक्सपर्ट जुड़ रही है, इसका भी आवाज है नहीं, लेकिन इसका है ना, तो इसको करेंगे. जास्त मी करत नाही. Once more. टीम मॉडरेशन. रेडी. साउंड. टेक 7. एक्शन. 3, 2, 1. तुमसे ना हो पाएगा. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा. उसका डिटेलिंग नहीं हो गया. ਚੱਲ ਮੈਨੂੰ ਇੱਕ ਕੁੜੀ ਮਿਲੀ ਜਿਹਦੇ ਗੱਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਟੋਏ ਮੋਏ ਮੋਏ खुश. ए उसमें खड्डा गिरा और घुमाओ. चला आता काही क्वेश्चन वगैरे काही कोणाला तसे विचारा. कितना देती है?
ये ना आज 32 दिया, नॉट बैड। एक्चुअली 32 दिया। और चैसी बहुत अच्छा है। ऑन पब्लिक डिमांड चलाने को मिलेगा क्या? नेशन वांट्स टू नो। नेशन वांट्स टू नो मतलब सही पकड़े। आंसर इज बीवी और बाइक छोड़ के बोल। राइड में दूसरे को बाइक देते नहीं है। एक्चुअली फ्रैंकली अभिषेक ने शायद मेरा बाइक नहीं चलाया ना, आई नेवर रोड हिज बाइक, सो हम भी इतना रैम में राइड किया नहीं। माइंड एक्चुअली मांगते भी नहीं, एक्चुअली मांगे भी नहीं आते। हाँ आपले सुद्धा सबस्क्रायबर वाढतात इथे, तर या मीटअपचा आपल्याला सुद्धा चांगला फायदा होतोय. व्हायलाच पाहिजे. नाही फक्त एवढं सांग की आपले व्हिडिओज कसे असतात, कंटेंट कसं आहे. सर मजा येते तुझी व्हिडिओ बघताना. आता हल्लीचा जयपूर आणि अयोध्या सिरीज ती पण मजा आली मला बघा. त्यांना पण भेटलो ना. हे आमच्या मॅडम आहेत, स्वरा दर्शन आहे. तुम्ही कुठून आले? मुंबई? नालासोपारावरून. तिथून आलात? अच्छा. तर हे पण दादा आपले सबस्क्रायबर आहेत, तर तुम्ही पण व्हिडिओज बघा जर नसेल बघा तर. छान वाटलं छान. आणि इथे बऱ्यापैकी आपले सुद्धा सबस्क्रायबर आलेले आहेत, तर छान वाटलं. भेटू आता. नक्की फॉलो करा. आपण राईडला जाऊया कधी. नक्की. तर इथे आपल्याला अजून एक सबस्क्रायबर भेटलेत आपले. दादा नाव काय आपलं? सौरभ. कुठून? इकडूनच मुंबई ऐरोलीवरून. कसे वाटतात आपल्या व्हिडिओज? आणि आता सांगत होता की इकडे येण्यापूर्वीच आपलाच व्हिडिओ बघत होता. तर थँक्यू, धन्यवाद. आता सेलिब्रेशन चालू आहे. योगी भाई एक साथ करें. पहले आपका बनता है. पहले पूरा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear आरोगी पापा. चलो दोनों सेलिब्रेशन एक ही केक में हो गए. उठाओ भाई. भाव वाला भाव. बोलो मर्यादा पुरुषोत्तम अयोध्यापति श्री रामचंद्र की. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. चांग बोला. गजानन महाराज की डिस्काउंट पक्का है. डिस्काउंट मिळेल. खूप छान वाटलं. एक नंबर जोश. काय नाव? ओमकार. तर आपल्या अजून एक सबस्क्रायबर भेटलेत. तर कसे वाटतात व्हिडिओज? खूप छान एक नंबर असतात. खूप काही शिकायला पण मिळतं व्हिडिओवर. तुझी कोणती बाईक आहे? NS200. अरे क्या बात. तर धन्यवाद. खूप छान वाटलं भेटून. परेश दादाला भेटूया. दादा नमस्कार. नितीन पास्टे. आपलं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे आणि मी सुझुकी बर्गमॅनवर करतो. अयोध्या केली, त्याच्यानंतर कर्नाटक, आठी गणपती, अष्टविनायक, प्लस कोकण राईड्स आणि आता जयपूर ॲनिव्हर्सरी विथ वाईफ अशी. आणि मराठी कंटेंट आहे आपला, त्याच्यामुळे तुला भेटायची खूप इच्छा होती. मला एखादा व्हिडिओ DM करशील? हां. आणि बरेच जणांनी सांगितलं की जी मध्ये मध्ये मी पण गाणी म्हणतो ना की तुझ्यामधून आम्हाला परेश दादाचा फील होतो, असे बऱ्याच जणांनी कमेंट केलेत. तर आज भेटून खूप छान वाटलं. मस्त मस्त. थँक्यू. येस. तर ज्यासाठी आपण एवढ्या लांब राईड करून आलो तर आपले अभिषेक दादा म्हणजे कॉन्टॅक्ट थँक्यू. तर यांचे व्हिडिओ बघून म्हणजे मोटिवेट हळूहळू होतो आहे. आता आपण 125cc वरून मी राईड करतो. मी पण अयोध्या सोलो राईड 125cc
याचा अर्थ हा आहे, मराठी लोक याचा अर्थ आहे की CC मॅटर करत नाही, जिगरा पाहिजे. मी अयोध्याला जाताना लोक पैदल बघितले आहेत जे MP तून आले, सायकलवर सुद्धा लोक होते. तर CC मॅटर नाही करत, मॅटर करतं तुम्ही त्याच्या CCवर किती वापर केला. तर असंच काय म्हणतात ही स्वप्न आपली हळूहळू पूर्ण वगैरे दादाकडे आमचे पण कधी स्वप्न होते, आम्ही पण करतो. आता आमचे अजून आहेत, ते पण करायचे होतील स्वप्न पूर्ण, फक्त काम करत राहायचे आणि वरखाली उतार चढाव चालू राहतात. आता आमच्यासोबत पण असतं, सर्वांसोबत. आणि दुसरं म्हणजे या सबस्क्रायबर मीटअपमध्ये आपले पण 10-15 सबस्क्रायबर आलेले आहेत. किती सबस्क्रायबर? माझे आता 12,000 होती. अरे नॉट बॅड, 12,000 व्हेरी गुड. सजेस्ट की तू जरा ट्रिप प्लॅन करतो चालू 5-5 लोकांना बिझनेस चालू होतो. तर ती पण एक चांगली. तर इफ यू आर विलिंग टू डू. पण माझ्या डोक्यात होती आयडिया, पण त्याच्यामध्ये ना थोडं टाईम द्यावं लागेल. तर मी ट्राय करतो यावर्षी करायचं असेल तर. हो, काहीतरी छोटी मोठी सबस्क्राईब टू दिस चॅनल. अगर जर नाही केलं तर नक्की करा, खूप मेहनत लागते. तर मंडळी आता फायनली तर मंडळी आता सगळ्यांना भेटून 9:15 झाले आणि सगळ्यात शेवटी आपले ओंकार भाऊ आले. तर खूप छान वाटलं तुला भेटून म्हणजे. आणि इथे ना मीटअप झालेला आहे आणि याच्यामध्ये बघू शकता तिकडे वंडरसेन त्याच्या मंडळींना त्याच्या बाईकचं एक्सप्लेनेशन देतो आहे. ती सुद्धा आपली सबस्क्रायबर मंडळी आहे. तिथे आपला परेश भाऊ आहे. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर ह्या व्हिडिओमध्ये बरेचसे अशी रायडर मंडळी बघायला मिळाली. आणि दुसरी म्हणजे वंडरसेनच्या ज्या 3 बाईक्स आहेत, त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 3 बाईक्सचा नजारा देतो. तर ही एक आहे, त्याच्यानंतर ही तर भाई तुफान, ही आहे तुफान, ही आहे बादल आणि तिचं नाव अजून नामकरण बाकी आहे. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला. तर आता आपला परतीचा प्रवास करूया आणि सगळ्यांना भेटून इतकं छान वाटलं ना. मेन म्हणजे आपल्या परेश दादाला सुद्धा भेटायचं होतं. तर मस्त असे फोटो सेशन झाले. तर ब्लॉग तर तुम्हाला आवडला असेल. तर आणि आपले सबस्क्रायबर्ससुद्धा इथे वाढलेले आहेत. बऱ्याच जणांनी आपले चॅनलसुद्धा सबस्क्राईब केलं आहे. तर तुम्ही आपले ब्लॉग मिस आउट नका करू. येणाऱ्या नवीन राईडचे अपडेट्स तुम्हाला भेटणार आहेत आता लवकरच. तर लवकरच आपण जाणार आहोत कोकणामध्ये. तर त्याच्यानंतरचे प्लॅन हळूहळू कळतील. तर या व्हिडिओमधून फायनली घेऊ तुमचा राम. तर भेटूया दुसऱ्या एका नवीन अशा धमाल व्हिडिओमध्ये. चला, जय श्रीराम.